शिवजन्मोत्सवानिमित्त गुरुवारी ठाण्यात शिवसन्मान ज्योत यात्रा। शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसन्मान ज्योत यात्रा 2026चे आयोजन सकल मराठा समाज ठाणे व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे। सकाळी 7:30 वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली। या यात्रेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या यात्रेत 500हून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उतळसर नाका, माजिवडा ब्रिज खालून उजवीकडे कापूरबावडी, ढोकाळी नाका, हिरानंदानी इस्टेट चौक, वाघबीळ, कावेसर नाका, डावीकडे हॅपी व्हॅली, इडेनवूड, गांधीनगर नाका ते उजवीकडे उन्नती गार्डन, शास्त्रीनगर, वैतीवाडी, महानगरपालिका चौक, साईबाबा मंदिर डावीकडे या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ तलावपाळी या ठिकाणी समारोप होणार आहे। पारंपरिक वेशभूषण, ढोल ताशांच्या गजरात ही यात्रा निघणार आहे। तसेच दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप कमी करण्यात आले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली। या पत्रकार परिषदेला रमेश आमरे, सचिन पाटील, प्रवीण कदम, दिनेश पवार, समीर देसाई, दिलीप शिंदे, युवराज सूर्यवंशी, संजय जाधव, मंगेश आवडे, पतंगराव कदम, सुनील कदम, नंदू शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। होत असतात त्या तिकडचे स्थानिक लेवलचे राजकीय नेते असतील किंवा इतर पक्ष ते करतात, त्यामुळे आम्ही याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने एक चांगलं प्रदर्शन म्हणून करण्याचा गोष्टी आम्ही प्रयत्नात आहोत। ते आम्ही लवकरच करू। या वर्षभरात तुम्हाला त्याबद्दल लवकरच कळेल काय कुठल्या प्रकारचं नियोजन। सर्व जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला आपण दरवर्षी यावेळी शिवजयंती उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये, न करता साध्या प्रमाणात आपण करतो आहे। सकाळी 7:30 वाजता आपण त्याचं पूजन करणार आहोत तलावपाळीचे स्मारक आहे तिथे। त्यानंतर आपली जी ठाण्यामध्ये आपण दरवर्षी रॅली गेल्या 4-5 वर्षांनी चालू केली, ती रॅली आपण काढणार आहोत आणि तिथे सन्मान ज्योत आहे, ती ज्योत आपण पूर्ण ठाणे शहरामध्ये फिरवणार आहोत आणि साध्या प्रमाणे याची आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो। सर, काय असणार आहे स्वरूप एकंदरीत मिरवणूक? या शिवसन्मान ज्योत यात्रेमध्ये जी ज्योत येणार आहे ती शिवनेरी किल्ल्यावरून येणार आहे। ती पहाटे 5 वाजता कल्याण दुर्गाडी किल्ल्याजवळ येणार आहे। त्या ठिकाणाहून 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या शिवछत्रपती अश्वारूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथे आहे, त्या ठिकाणी येणार आहे। तिथून ती शिवज्योत पूर्ण ठाणे शहरात फिरणार आहे। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि त्या ठिकाणी स्थानिक जे आपले तरुणी आहेत अथवा शिवप्रेमी आहेत ते फेटे बांधून पूर्णपणे शिवमय वातावरणात ही शिवसन्मान ज्योत यात्रा निघणार आहे। सर, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आपली महाराष्ट्राची अस्मिता आहे। या महाराजांबद्दल कोणीतरी असं सांगितलं की त्यांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे, काय सांगाल त्याच्यावर? ते ज्यांनी केली आहे ते काँग्रेसचे नेते होते, माझ्या माहितीप्रमाणे ते मूर्ख आहे। त्यांनी असे बोलणं हे चुकीचं आहे। ते एका समाजाचे ते पण आहेत, त्यांनी कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी जाहीर माफी मागावी। ठाण्यात आले मागितली असेल तर ठीक आहे, त्यांचं स्वागत आहे, नसेल तर ठाण्यात त्यांनी यावं, आम्ही त्यांच्याशी रूबरू चर्चा करणार आहोत। आमची चर्चा तुमच्या लक्षात आली। सर, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची तुम्ही मागणी केलेली आहे, काय सांगाल? त्या जिथून आपण टनेल काढणार आहोत ठाणे टू बोरिवली, त्या बोरिवली टनेलला तुम्ही ते नाव देण्याचं किंवा अश्वारूढ पुतळ्याची तुम्ही मागणी केली आहे, काय सांगाल? तिथे अश्वारूढ कसं त्या जे टर्नलचं काम आता स्टार्ट झालं, पण पहिलं तिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव ऑलरेडी दिलेलं होतं आणि योगायोग ते टर्नल तिथनं निघालं, म्हणून आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही सकल मराठा समाजातर्फे आमची मागणी आहे आणि ती सूचना आज कालच्या पेपर आलेली आहे आणि महासभेमध्ये आम्ही ते पत्रव्यवहार सकल मराठा समाजातर्फे करणार आहोत आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि ते तो स्मारक बनावं ही आमची सकल मराठा समाजाची इच्छा आहे। समाजातर्फे शिवप्रेमी आणि सर्व आपले समाजाचे बांधव आणि सर्व माता भगिनी यांनी शिवजयंतीनिमित्त सकाळी 7:30 वाजता आपल्या तलावपाळीच्या स्मारकाकडे यायचं आहे आणि शिवजयंती उत्सवामध्ये साजरा व्हायचं आहे। शिवस्मारकाची मागणी हे यावर्षीच्या शिवजयंतीचं खरं तर अप्रूप आहे। अनेक वर्ष आमच्या
मित्रमंडळींची इच्छा होती की या शहरात एक मोठा शिवजयंती उत्सव व्हावा. अनेक वर्ष पहिला जसा भिवंडीत व्हायचा, एक शहर एक शिवजयंती. गावागावात गल्लीबोळात सोसायट्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजयंत्या होतातच, परंतु एक शहराची मोठी शिवजयंती असावी त्या दृष्टीने गेली 7-8 वर्षात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. दरवर्षी सातत्याने हा महोत्सव कसा मोठा होईल, कसा वाढेल, त्यानिमित्ताने विविध पद्धतीचे सामाजिक आर्थिक कार्यक्रम होतील या दिशेने आता शिवजयंती उत्सव पुढे सरकतो आहे. आंबरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या शिवजयंतीची फार मोठी गंमत म्हणजे की या निमित्तानं राज्यभरातील विविध ठिकाणचे बांधव ह्या उत्सवात सहभागी होणार आहेत. इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, जयघोष होईल आणि या उत्सवाला आपण सगळ्यांनी अगदी घरादारातून मित्रमंडळींसह आवर्जून कौटुंबिक सोहळा म्हणून यायचं आहे असं आपल्याला निमंत्रण आहे.